नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी हे बघा, पूर्ण उंची 13.5, घडी 9.5ची घेतली। 2.25 इंचाची आपल्याला घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घ्यायचं तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची पण घ्यायची आहे। बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची गळा उंची घ्यायची 9 इंच आणि इथे घ्यायचं 2.25 इंच गळा रुंदी। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथे द्यायचा असा गोल गळ्याचा आकार। हा आकार दिल्यानंतर बघा ह्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, 1.5 आणि 1.5 म्हणजे असं 3 इंच खाली जायचं आहे। जो मधला पॉईंट टाकला तिथून आपण 1.25 इंच मोजलं आणि हा असा आकार दिला आहे। त्याच्यानंतर जो आकार आपण दिला तोच आपल्याला घ्यायचा आहे कट करून। बघा, हा आकार कट केल्यानंतर आपला गळा हा असा तयार झाला। नंतर आपण घेतला ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवला अस्तर। इथे मोंढ्याच्या इथे थोडंसं कट करून घ्यायचं आणि पीस ओपन करून त्याच्यावरती हे अस्तर ओपन करून ठेवायचं। इथे आपल्याला कॅनव्हास वगैरे लावायचं नाही म्हणून पिना लावून घ्यायची आहे। तुम्ही जास्त पिना लावू शकता इथे, म्हणजे काय होईल, शिलाई जे मारतो ना तेव्हा कपडा गोळा होणार नाही। बघा, आता ते पिना लावल्यानंतर जसा आकार आहे तसं आपल्याला तिथे शिलाई मारून घ्यायची। साधारण 1/2 इंच अंतर सोडून आणि ही शिलाई आपल्याला मारायची। शिलाई मारून झाल्यानंतर हा मधला जो भाग आहे कपड्याचा तो कट करून घ्यायचा आहे। आता गळ्याला नॉचेस देऊन आपल्याला अस्तर मध्ये पलटी करून वरतून दाब शिलाई मारून घ्यायची। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। म्हणजे काय होईल, तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओ जे पडतात त्याचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल आपली व्हिडिओ आलेली आहे। बघा, आता आपण अस्तरमध्ये पलटी करून आणि वरतूनही दाबटीप मारायची एकदम कडेला। म्हणजे काय होईल, जसा आकार दिला परफेक्ट तसा आकार आपला तयार होईल। अगदी सुंदर आणि सोपी अशी डिझाईन आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल आपण डिझाईन कशी बनवली ते। आता कपडा पलटी करून आपल्याला पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलं आहे ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते। पूर्ण एकदम व्यवस्थित बघायचं आहे आणि तसंच तुम्ही पण ट्राय करून बघायची। परफेक्ट अशी डिझाईन तुम्हाला सुद्धा बनवता येईल। बघा, आता जो उरलेला कपडा आहे तो सगळा कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण आता कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे। जसा आपला साडीचा कलर जो आहे तसा कलरचा आपल्याला कपडा घ्यायचा आहे। बघा, त्याची एक आपण पट्टी काढून घ्यायची छोटीशी। साधारण 5 इंचाची आपण पट्टी काढली तरी खूप होते, म्हणजे 5 इंच रुंदीची किंवा 4 इंच रुंदीची काढली तरी होऊन जाईल। इथे अशा प्लेट्स टाकून घ्यायचे आपल्याला कडेला। साधारण आपल्याला आहे ना 1-1.5 इंच अंतर सोडून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे पुन्हा आणखी 1-1.5 अंतर सोडून सारख्या अंतरावरती आपल्याला पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। इथे ठेवून बघायचं आपल्याला तो पॅच तयार झाला आहे की नाही आणि बाकीचा कपडा कट करून इथे फक्त आपण अशी शिलाई मारू, म्हणजे आपल्याला जॉईंट करायला जास्त प्रॉब्लेम येणार नाही। नंतर एक अस्तरचा तुकडा घेतला आणि एक साईडने आपण हा जॉईंट करून घेतला। त्याला दाबटीप मारायची आणि त्याला पलटी करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे आता बरोबर इथे असं ठेवून घ्यायचा हा पॅच आणि काय करायचं, पिना लावून घ्यायचं म्हणजे आपल्याला शिलाई मारायला सोपं जाईल। खूपच सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे मैत्रिणींनो, त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण व्यवस्थित बघत चला म्हणजे तुमच्या पटकन असं लक्षात येईल। बघा,
बघा अगदी कमी कपडा असला तरी आपण ही डिझाईन बनवू शकतो. आणि समजा साडीचा जो कपडा आहे तो आपण इथे वापरून आणि छान असं ब्लाऊजला लुक देऊ शकतो. अगदी गोल गळा आहे आपला आणि सिंपल अशी डिझाईन आपली तयार होणार आहे. बघा आता लगेच कमरेला आपल्याला पट्टी लावून घ्यायची. पट्टीला एक बाजूने फोल्ड करायचं आणि सिंपल अशी वरतून ठेवून टिप मारायची. दोन्ही ह्याच्या चुन्यांच्या मध्ये आलं टक्सच्या मध्ये की एक चुनी टाकायची आहे, दाबटीप द्यायची पट्टीला, पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती अशी मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपण आता लेस लावून घेणार आहे. जो कपडा आपण कॉन्ट्रास्ट वापरला त्याच कलरची आपण इथे लेस लावून घेतोय. तुम्ही गोल्डन लावली तरी चालेल किंवा तुम्हाला जी आवडते ती लेस लावली तुम्ही तरी चालेल. इथे आपण त्याच कलरची लेस लावतोय, रेड कलरची. खूप सोपी आणि न्यू डिझाईन आपण बनवली आज. बघा आता आपल्याला लागणार आहे गोल्डन मणी आणि सुई दोरा. इथे आपल्याला मणी लावून घ्यायची अशी सेंटरला. बघा मणी लावल्यामुळे आपल्या त्या डिझाईनला अतिशय सुंदर असा लुक आलेला आहे. आता आपण लगेच लटकन बनवून घेणार आहे. 3.5 बाय 3.5चे आपण हे चौकोनी तुकडे घेतले आणि नॉट घेऊन त्याचे लगेच आपल्याला लटकन बनवायचे. चौकोन असा त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला तो शिवून घ्यायचा आहे. एका कोपऱ्यामध्ये त्या खालच्या कोपऱ्यात आपल्याला ती नॉट जॉईंट करून शिलाई मारून घ्यायची आणि दोन्ही कोपरे मुडपून एक शिलाई पुन्हा मारायची. सुंदर असं लटकन तयार झालं बघा मैत्रिणींनो. दुसरंही लटकन त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. आता वरतून खाली 2.5 इंच अंतर सोडून हे नॉट आपल्याला लावून घ्यायचे. आणि आता बघायचं आपल्याला ब्लाऊजचा फायनल लुक. अगदी सुंदर अशी आपली डिझाईन तयार झाली. आणि तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीत ब्लाऊज डिझाईन कशी बनवायची ते सांगितलेलं आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.